पिंजरा पिंजरा रे. असं काय होतंय मला? कसली भीती वाटते? का चैन पडत नाहीये? एवढं काय स्वस्त वाटतंय? बहुधा वीरशी खोटं बोललं म्हणून असं होत नाहीये ना? का भाऊजी आणि सुपीचं आता काय होणार या काळजीने असं वाटतंय? काहीच कळत नाहीये. वीर म्हणतो तसं पटकन पुण्याला निघून जाऊ का? मग भाऊजी आणि सुपीला आता आपली एवढी गरज असताना निघून जाणं बरोबर नाही वाटणार. त्यात तिच्या वडिलांनाही शब्द दिला, त्यांना कसं वाटेल? पण मग मला काय एवढं अस्वस्थ वाटायला लागलंय? दसकारा काय झालं? अंधारात का होतीस आणि अशी? फिर काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. म्हणजे बाबांना त्रास झाला होता तेव्हा कशी भीती वाटली होती ना, तशी भीती वाटते मला. मी तुला ओरडलो ना म्हणून वाटतंय तुला असं. आनंदी, मला माफ कर. मी नव्हतं रागवायला पाहिजे तुला. मी विसरलोच होतो की माझी बायको किती हळवी आहे. तिला जरा ओरडलं की लगेच मनाला लागतं तिच्या. पण आनंदी, काय ना, तू ना दरवेळेला कोणाची तरी मदत करायला जाते आणि स्वतःच अडकतेस. म्हणून बोललो मी तुला. माफ कर ना मला, प्लीज. मी तुझ्यावर नाही रागवलेले बाबा, पण मला असं सारखं वाटतंय की काहीतरी संकट उडवून घेतलंय मी. हेच गजाचं लग्न, गजा सुपी प्रकरण, मग नारायणी घरी आली होती म्हणूनच वाटत असणार आहे तुला असं. राहू दे कसं? माझ्या बायकोचं डोकं दुखतंय. तिची सेवा करायला नको का मी? तू जवळ असलास ना तरी सगळी काळजी निघते माझी. काय म्हणाले डॉक्टर? नारायणी कशी आहे? गोलकाने सांग ना. कशी आहे नारायणी? काय म्हणाले डॉक्टर?
बरी आहे. चला देव पावला म्हणायचं. आणि बाळ कसं आहे रे? अरे हो, खरंच कसं आहे बाळ नारायणीचं? आणि काय काय म्हणाले काय डॉक्टर? काका बोला, कशी आहे नारा आणि बाळ कसं आहे? अरे ओजस, नारा बरी आहे, पण बाळ, डॉक्टर बाळाला नाही वाचवू शकले. डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे सगळं ऐकल्यानंतर नारा शॉकमध्ये गेली. काही रिॲक्टच करत नाही. तिने लवकरात लवकर रडलं पाहिजे. हेच तिच्या तब्येतीसाठी आवश्यक आहे. नारायणी, ए नारायणी, काहीतरी बोल ना बाळा. हे बघ, आम्ही सगळे तुला भेटायला आलो. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा, सगळं नीट होईल. नारायणी अगं बोल ना ग काहीतरी. नारायणी. हे नारा, हे नारा, नारा, नारा बोल ना काहीतरी. मी बघ, मी गोरख काका, मी. हे नारा, नारा अगं काहीतरी बोल. काय झालं? हा नारा, नारा. ओजस, सॉरी यार. I love you, Nara. माझा तुझ्याशिवाय दुसरं कोणावरही विश्वास नाहीये. तू मला तोंड घाशी पाडलंस नारायणी, तोंड घाशी पाडलंस मला. तर तू मला सांग, कुठल्या तोंडाने मी तुझ्या पाठीशी उभी राहू? सांग ना मला.
मी तुझी आई आहे नारायणी, तरीही सांगतेय मला तुझी लाज वाटते, लाज. नाही नाही, मला हात लावू नकोस, कारण आता तू माझ्या पाया पडलीस तरी माझ्या तोंडून तुझ्यासाठी फक्त शापच निघतील. हिच्या हात लावण्याने देखील मला विटाळ झालाय. आता या क्षणी या वाड्यातून बाहेर जा, नाही तर मी खरंच तुझा जीव घेणार आणि पुन्हा कधीही तुझं तोंड मला दाखवू नकोस. निघ. माझ्या बाळाचं तरी विचार. तुझ्या या बाळाचा विचार करूनच मी तुला आत्ता जिवंत सोड. नारा यार, बोल ना काहीतरी. नारा, बाय. नारा, डॉक्टरांचं म्हणणं आहे की नारायणी लवकरात लवकर रडली पाहिजे. काय करायचं काहीच कळत नाहीये. तिला सांगा तिच्याशी बोलायला, तिच्यामुळे ते रडेल ती. अक्का, नारायणी रडली पाहिजे. कदाचित तुम्ही तिच्याबरोबर राहिल्यामुळे. मी काय बोलू तिच्याशी, सांग मला. कुठल्या तोंडाने बोलू? मी किती वाईट वागले तिच्याशी. माझ्या अहंकारापोटी मी तिला माफ केलं नाही, उलट तिला जास्तीत जास्त त्रास दिला. आणि आता तिची ही परिस्थिती झाली. शालिनी, ह्या सगळ्याला मी जबाबदारी. माझ्यामुळे तिच्या पोटातलं बाळ गेलं ग. मी काहीतरीच काय बोलता, असं काही नाही. असंच झालंय. खूप वाईट आहे मी. चांगला संसार करू शकले नाही, मुलीला चांगले संस्कार देऊ शकले नाही, तिला माझी गरज होती तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहू शकले नाही. स्वतःला आई म्हणून घ्यायची लाज वाटते मला. शालिनी, मी नारायणी समोर गेले आणि तिच्या न हलणाऱ्या डोळ्यांनी मला जाब विचारला तर काय बोलणार आहे मी? माझ्यात नाही शक्ती तिच्यासमोर. मी काय नाही करू शकत. सावरा स्वतःला. आता आपण नाही तर नारायणीने रडणं अपेक्षित आहे. मी काही नाही करू शकत. सगळं ठीक होईल. वीर, एक वाईट बातमी आहे. नारायणचं अबॉर्शन करावं लागेल. हा ठीक आहे, आम्ही येतो लगेच. वीर, पटकन सांग काय झालं. नारायणीचं अबॉर्शन झालं. पिंजरा